दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. अशोक बाबू जमदारे, मिनारपाडा. आणि आज या बोनिवलीच्या मैदानामध्ये एक चांगला गुलाल पण घेतलेला आहे. आज झालेल्या गुलालाविषयी सांगा ना. आज झालेला गुलाल म्हणजे आम्ही आता ही आमचा 6वा गुलाल आहे. आज सकाळीच पोरा विचार केला तर आज जी जोडी विचारायला येईल तिला नाही बोलायचंच नाही. आज ती सकाळी आल्याबरोबर आम्ही त्यांना हो बोललो आणि त्यांच्या हिशोबात जेवढं बोललं तेवढी आम्ही आज लावली. कुठेतरी ती गाडी पण खूप चांगली होती. काय बोलायचं ती पण मोठी गाडी होती ना ती पण. आणि या जोडीचा हा 6वा गुलाल ग. 7वा गुलाल. 7वा गुलाल आजचा. आणि 7 गुलाला झाली. मग कशी काय पलते जोडी काय बोलाल. 7व्या गुलाल म्हणजे प्रत्येक जोडीला ते टाकूनच चालत म्हणजे 2-2, 3-3 चकड्याच्या अंतरातच चालत. आणि जो आज नियोजन केलं तुम्ही इथं बोनिवलीला यायचा, काय सांगाल या बोनिवलीच्या मैदानाविषयी. बोनिवलीच्या मध्ये मागच्या बारीला पण आम्ही म्हणजे केला, इथं पण गुलाल केला, आता पण केला. बोनिवलीचा गुलाल पण म्हणजे आम्हाला धार्जिनच आहे. ते बैला पलत्यातच इथं आमचे. वासराचं नाव सांगा ना. याचा राणा आहे आणि त्याचा रायफल. रायफल आणि राणाची मला वाटतं मी मागच्या वर्षी पण एक छोटीशी पाडगावला तुम्ही घेतलेली ना मुलाखत घेतलेली. पण लंपी कधी झाली त्याला. लंपी मी तिकून चाकणची आणला तेव्हाच झालेली होती. तिकडनं आणलं तेव्हाच झाली होती. पण तो त्याचा बघूनच मी त्याला खरेदी केला होता. हो नक्कीच ना. आणि लंपी अजून त्यावेळी तशीच आहे का त्याची. आता चालले बरी होत म्हणजे आता बरी होत चालले ना. जेव्हा आपला बैल ना इतक्या मोठ्या आजारातून उठून आज गुलाल घेतोय तर काय सांगाल. तुमच्या बरोबर तुमची नवीन पिढी पण तयार होते आता. हा नवीन पिढीचं लक्ष आहे त्याच्यावर जास्त. म्हणजे मी जरी नसलो तरी ती त्यांचा खानापिना बरोबर व्यवस्थित करतात म्हणजे पोरं. आणि या वासराबद्दल काय सांगाल. यांनी खरेदी केल्यानंतर किती गुलाला केली तुमची. याची पण तशी म्हणजे याची पण तेवढीच झाली 7 बरोबरच. आता तो लागल्यापासूनच गुलाल चालू आहे. गाडी हीच पलतय का पहिल्यात. नाही आता दुसऱ्या बाहेरचं आम्ही कोण घेतच नाही. म्हणजे घरचीच गाडी आणि कुठेतरी घरची गाडीची गुलाल झाल्यानंतर एक अभिमान सुद्धा वाटतं गाडा मालकाला. आणि कुठल्या नावाने गाडी पलतय. ते आमच्या वडिलांच्या नावाने कैलासवासी बाबू धर्मदंड. म्हणजे वडिलांचं नाव देता कुठेतरी त्यांनी पण काहीतरी या क्षेत्रासाठी आपलं या दान दिलेलं असेल. आणि जो आजचा गुलाल झालेला आहे, जी मुलं आहेत तुमच्या सोबत यांच्याविषयी यांच्या आता तुमचा कारभार जाणार आहे काय बोलाल. हो ना त्यांच्यासाठी मी बैल ठेवलं. म्हणजे मला तसं टाईमच नाही. पण पोरांच्यासाठी पोरा बोलतात बैल विकायचाच नाही, आपल्याला मजाच करायची म्हणून सगळ्या त्या गावातल्या पोरांच्यासाठी. या नादाबद्दल सांगा ना. कसं काय हा नाद. नाद तसा चांगला केला तर चांगलाच आहे. फक्त यावरच आपला धंदा समजून करायला पाहिजे. त्याच्या नुसतं त्याच्यात मागे लागला तर जमणार नाही. म्हणजे कुठेतरी एक नवीन पिढीसाठी तुम्ही एक चांगला संदेश सुद्धा देतात. आणि ड्रायव्हर बोलून काय सांगाल. कुठल्या ड्रायव्हर आहे पलवले आज तुमची गाडी. ड्रायव्हर आमचं तसं 2-3 झालं. म्हणजे आज तिथला कुठला येतो तो घोटसाई जागा असतो. त्यांनी 4 गुलाल केलं. एक सोनीलचा आहे त्यांनी 2 केलं. आज एक केतन ड्रायव्हर सोनीलीचा त्यांनी 2 केलं. आज एक दुसऱ्याने केलं. आतापर्यंत तुम्हाला गुलाल ठेवलेत. कसं बघताय जोडीचं भविष्य. जोडीचं भविष्य म्हणजे दर गुलालाला ती वाढतीच आहे आता पण. म्हणजे येणाऱ्या कालामध्ये मला वाटतं अजून पुढे पाऊल घेण्याची शक्यता आहे. आणि जो नंबराचा खेळ पण चालतो आपल्या मुंबई पिंजूरमध्ये, काय विचार आहे का नंबरामध्ये पण पलावा 1 नंबरमध्ये. पोरांचा माझा नाही पण पोरांचा विचार आहे. पोरा बोलतात सारखे आपण नंबरामध्ये जाऊ नेऊया ना म्हणजे. त्यांना पण विचारूया. दादा नमस्कार. काय सांगाल. आज बाबांनी तुमच्या सांगितलं की कुठेतरी तुम्हाला नंबरामध्ये खेळायची इच्छा आहे. पहिले या जोडीविषयी काय सांगा. जोडी म्हणजे आमची घरची गाडी पण आणि हा वासरू आत्ताच आणला आम्ही आणि चांगला गुलाल घेतला. आणि कुठेतरी बघा ना तुमच्या बाबांच्या पाठीपाठी तुम्ही पण येता. कुठेतरी शिकता. काय शिकायला भेटतं बाबांच्या पाठीपाठी येऊन. काय आपला खेळ शेतकऱ्याचा खेळ आहे, जिव्हाळ्याचा खेळ आहे. हा पारंपरिक आम्ही जपणार लास्टपर्यंत. जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत हा खेळ आमचा असणार. जो आपल्या मुंबई बिंजरचा खेळ चाललाय याबद्दल काय बोलाल. मुंबई बिंदूरचा खेळ चांगला आहे आणि असाच सुरळीत चालू राहिला पाहिजे. आता मैदानाचं पण तुम्ही नियोजन बघाल तर आज कुठेतरी व्यवस्थितरित्याने गाडी सोडली जाते. बिंजोरसाठी वेगळा केलेला आहे आणि सर्व काही आता नियोजन व्यवस्थित होतं. जरा खेळायला अजून मजा येत चाललेली. अजून कुठेतरी बघा ना काही आपल्या दिवसांपूर्वी जे मैदानं व्हायची, जो सर्व गाड्या एक सोबत सोडायच्या, पण त्याच्यामध्ये ना लहान गाडा मालकांचा पण कुठेतरी एक घात व्हायचा. मोठ्या गाडा मालकांचा पण बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांना पण खूप सारी वाट बघावी लागायची. पण आता जो बिंजोरसाठी वेगळा ट्रॅक बनवला आहे, कुठेतरी तुम्ही काय बोलाल लहान गाडा मालक असताना. नाही हे बरोबर आहे. कारण की काय प्रेक्षक एक मोठी गाडी बघासाठी येतात आणि मोठी गाडी बोललात तर एक
पब्लिक पण खाली जास्त असते. एक एक मोठी गाडी गेली तशी पब्लिक कमी होते आणि मग लहान गाडा मालकांच्या गाड्या व्यवस्थित जातात. आणि आज तुम्ही बघाल तर प्रत्येक अड्ड्यामध्ये आता पब्लिक कुठेच मध्ये नसते. तर लहान गाड्या मालकांची तेवढीच अपेक्षा आहे का लास्टपर्यंत मैदानात कुठलीच पब्लिक नाही पाहिजे. खेळ बैलांचा आहे, बैल पल्ले पाहिजेत, माणसामध्येच कोणीच आले नाही पाहिजे. आपल्या मुंबई बिंजोरमध्ये काही नामांकित बैला पळतात, तर कधी विचार केले का त्या बैलांमध्ये पळावा किंवा कुठल्या बैलांमध्ये असं काही? नामांकित म्हणजे आमचा आवडीचा आणि आमचा जिव्हाळ्याचा एकच भुंगा. आम्ही आमचे बैल सोडले तर भुंगाचेच बरोबर असतं. नक्कीच एक नंबरमध्ये जेव्हा आमचं बैल पळेल तेव्हा प्रथम तर भुंगामध्येच पळेल. मिलिंद दादा आम्हाला कधी पण बोलतात तुम्हाला पाहिजे तेव्हा बैल घेऊन जा, पण आपला बैल जेव्हा एक नंबरमध्ये पळेल तेव्हा 100% भुंगामध्ये आपला बैल पळेल. कुठेतरी बघा ना, जो भुंगाने नाव केलंय आज मिलिंद शेठ पाटील, स्वर्गीय रामदास शंकर पाटील त्यांचं नाव जपलंय. तसंच मला वाटतं तुम्ही नम्रात आल्यानंतर कुठेतरी बघा तुमचा हा लंपीचा जो याचं नाव काय? त्याचं नाव राणा आहे. राणा आहे. तर राणामध्ये ती धमक दिसते नम्रात पळायची, काय बोलाल? राणा तर पळेलच, पण त्याच्या पाठोपाठ आता बघा आमचा रायफल एक नामांकित बैल आहे. म्हणजे आज त्याचं शरीर वैशिष्ट्य तुम्ही आज बघितली तर एक नंबरमध्ये आम्ही बघतो त्याला. पण अजून काय आम्ही एक नंबरमध्ये नाहीत, पण 100% येणाऱ्या कालामध्ये आम्ही नम्रात केला. नम्राचा खेळ पण खूप चांगला आहे. आज मोठ्या मोठ्या लढती होतात ना, कुठेतरी प्रेक्षकांची चर्चा होते त्या लढती झाल्यानंतर. आणि प्रत्येक गाडा मालकाला एक आवर्जून वाटतंय की आमची पण चर्चा व्हावा. आज जरी तुम्ही म्हणजे जमून गाड्या करतात, पण येणाऱ्या कालामध्ये नक्कीच तुम्ही नम्रात राहा. माझ्या चॅनलकडे शुभेच्छा असतील. दादा तुम्ही काय बोलाल या खेळाबद्दल, काय बोलाल तुम्ही? हा खेळ तर आमचा एकदम जिव्हाळ्याचा खेळ आहे. आणि आजची सुट्टी केशव मामा होते आज सुट्टी करायला, आणि आमचा मित्र एक केतन म्हणून होता, तो होता. आज चांगली सुट्टी झाली आणि आम्हाला विजयानंतर चांगलं एकदम आमच्या सगळ्या मेंबरांना आवडलं खूप. ते आम्ही सलग 7 गुलाल झाले आमचे. म्हणजे आम्हाला भरपूर आम्ही खुश आहेत एकदम आज. कुठेतरी मला वाटतं राणाची मी मागच्या वर्षी सुद्धा तुमच्या राणाची मुलाखत घेतलेली पाटगावच्या मैदानामध्ये, मला आठवतं. आणि तिथून अजून तुम्हाला गुलालातच ठेवलं राणाने. हो नक्कीच नक्कीच. आणि राणा म्हणजे आमचा चांगला एकदम घरचा बैल आहे. आणि 7 गुलाल, आताच 7 गुलाला म्हणजे मागच्या वर्षापासून तुम्हाला गुलालातच ठेवलं. गुलालातच आहेत आम्ही, गेल्या वर्षापासून एकदम गुलालातच आहेत. काय सांगाल आज बैला चर्चेत येतात, तर आपण गाडा मालक असताना काय संदेश देणार की कशा प्रकारे आपण हा खेळ दाखवायला पाहिजे? खेळ असं दाखवायला पाहिजे आपण का नियोजन एकदम व्यवस्थित केलं पाहिजे आपण. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे खाली जे सट्ट्याचा पाकरा होतो तो थोडा कमी झाला पाहिजे. सट्टा म्हणजे बिलकुल चाललाच नाही पाहिजे. जसं आता आपण घाटावरती बघतो, घाटावरती बिलकुल सट्टा नसतो, एकदम व्यवस्थित खेळ होतो घाटावरती. तसं आपल्या मुंबईकडे पण व्यवस्थित खेळ झाला पाहिजे. सट्ट्याचा प्रकार नाही पाहिजे. सट्ट्यामुळे बैलांची लोकांचे नुकसान होतं, एकदम छोट्या मोठ्या गाड्यांचं एकदम पूर्ण नुकसान होतं. पण कुठेतरी आता आपल्या मुंबई बिंजरचा खेळ चाललाय ना, एकदम अतिशय उत्तम. सट्टवाले नाहीत ना, जे मोठं मोठं बांध केले त्याच्या खाली कोणी उतरू शकत नाही, असं पाठीचं नियोजन केलं नाही, जातं. एकदम काय बोलाल? आजची बोनिलीची पाठी एकदम सू आणि एकदम भारी केलेली पाठी एकदम. चालेल. दादानी सांगितलं लवकर आता भुंगामध्ये पळताना दिसतो, आम्ही काय बोलाल? एकदा भुंगाचं नियोजन करू. जेव्हा आमचं बैल 1 नंबरमध्ये होईल तेव्हा आम्ही निश्चित करू. आणि मिलिंद शेठ आमचे मोठे भाऊच आहेत, त्यांच्या जो विचाराने आम्ही करू. आज इथं भुंगा आले त्याला गुलालासाठी काय शुभेच्छा देणार का? एकदम आम्ही भुंगा आमचा गुलाला आज होणारच 100% होईल. गुलाचा बादशाह आणि आमच्यासाठी पळतो, बैल मालकासाठी पळतो आणि त्याच्या जे असतात त्यांच्यासाठी. बरोबर. त्याचे म्हणजे जे चाहते आहेत, कुठेतरी चाहता वर्ग आहे त्याचा, ते पाहायला त्याला येतात किंवा लाईव्हवर बघतात. म्हणजे तुम्ही आता गोट्यावर बघाल ना तर लांबून लोक येतात. आता आम्ही पण कधी गेलो ना, भरपूर लोक असतात आणि कधी दादाचा विरोध नसतो कोणाला, फोटो नका काढू काय नका काढू. सगळ्यांची म्हणजे ते येतात त्यांच्यासाठी नेहमीच दरवाजा उघडाच असतो. चालेल. धन्यवाद. आणि चांगला गुलाल घेतला आणि नक्कीच पुढच्या काही दिवसामध्ये नम्रात दिसा. माझ्या चॅनलकडे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला पण शुभेच्छा. तुम्ही आज खूप मोठे युट्यूबर हो. नाव केलेलं आहे आणि असंच आपला एक मराठी माणूस पुढे जाईल. जाऊ दे. तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा आणि असंच तुमचं तुमच्या चॅनलला पण शुभेच्छा. चालेल. धन्यवाद.